जोपर्यंत तर एवढं वर्षभर आयुष्यभर यांचं करत आले तरी आता करायला लागलं. माने इज हेल्पिंग द साऊथ रेस्क्यू अस. झालं चल. स्ट्रगल. ये डर जरूरी है, ये डर जरूरी है प्रथमेश, ये डर जरूरी है. अरे नवरी कुठे आहे? नवरी आता तयारच होतीये. नवरी कुठे आहे? नवरीची आई नवरी कुठे आहे? तयार होतीये. नवरीची मैत्रीण नवरी कुठे आहे? 20 मिनिटं. नवरी कुठे? रेडी. जस्ट वेट. हॅलो गाईज. सो मला तुम्हाला एक ट्रॉमॅटायझिंग सकाळ सांगायची एका मुलीची. तुम्ही बघू शकता कारमध्ये काय करते. जस्ट वॉच इट व्हॉट शी इज डुइंग. सकाळी 8:30ला येणार होती. लुक ॲट द टाइम. तुम्हाला दिसत असेल 12 वाजले. सो ती 12 वाजता आली आहे 8:30 सांगून. सो गिव्ह हर अ राऊंड ऑफ अप्लॉज प्लीज. सो गाईस सॉरी माने जिचं लग्नाला आम्ही चाललोय प्लीज फॉरगिव्ह अस. म्हणजे तिने एक्सपेक्ट केलंच होतं हे आमच्याकडून. हो किती तिने आम्हाला 8:30ला बोलवलं होतं. नो डाऊट. मानेला माहिती असणार 4 तास त्यांना लेट झालं. हा तिला माहितीच आहे की आम्ही 4 रेणूनी 9ला फाउंडेशन लावलंय. स्टील इट इज गुड टाइम. 8:30ला लावलंय. नाही आता लावते. सो नॉट माय फॉल्ट. गेले की आपण जेवण करूया आधी. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आता 1 तासभर अजून आपण गाडीत आहे. नंतर जर मानेने उपाशी जरी ठेवली तर रात्रभर काही प्रॉब्लेम नाही. पहिलं जेवण. शब्दाली तुला काय बोलायचं? प्लीज तिला खायला घालू प्लीज बिचारा. मला माझे स्पेस द्या. खूप ट्रॉमाटाइज आहे मी सकाळपासून. शब्द उपाशी असेल ट्रॉमॅटाइज. यांनी मला हे ताक वगैरे आणलं. मी यांच्यावर इतकी चिडचिड केली भयानक की ते दोघे शांत बसलेत आल्यापासून. ताक आणलंय शब्द थंड करायला. तरी ताक आणलंय मला थंड करायला. बिस्किट वगैरे आणले. 1 तास मी फक्त फाउंडेशन आणि ब्लश लावलाय या आरशावरती. सोमवारची बॅडी इज रेडी गाईज. बॅक इन द फॉर्म. ओ माय गॉड. फायनली आम्ही आलोय आणि असं वाटते की सगळ्यांचं लग्न विग्न होऊन सगळे घरी जाऊन विदाई झालेली आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे. आहेत गाड्या आहेत. आता आम्हाला जरा असं लेट वाटते की आम्ही लेट नाही झालोय कारण की इकडे अजून तयारीच चालू आहे. साईड म्हणजे अजून हळदच नाही. चला आम्ही टाइमात तू स्कॅम केला का आमच्या सोबत? तुमच्यासाठी वाट बघतीये मी पिढ्यांनो. म्हणून तू आम्हाला आठ सांगितलेलं का? चला आलो बॅक टू. नॉट माय फॉल्ट गाईज. किती सुंदर दिसते बघा ही. असं वाटते तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न होतंय ते हेवी. तुझी फ्रेंड म्हणते की मला सोफिस्टिकेटेड मागायचं पण मी डान्स नाही करते. ओ माय गॉड ही कधी ऐकायला लागली लोकांचं. शायनिंग असं कर. डान्स कर. मला पण रडायला आलंय बघ. हे बघ गुलाबाची कळी बघा हळदी माती. Getting ready for photo shoot. फायनली आम्ही ज्या कामासाठी आलेलो ते आम्ही करतोय. मानेने तिच्या नेहमीप्रमाणे काहीतरी फॅन्सी जेवण ठेवलं. हे काहीतरी असं फॅन्सी दिसतंय. ट्रॅफिक गुलाबजाम. व्हॉट इज काय असतं ते? ग्रीन चटणी त्याला प्रकार ट्रॅफिक गुलाबजाम. मी कॉन्सेप्ट पहिल्यांदा पाहिली आहे. हे चालू आहे आणि साडी घालून
जेवायचं कसं? लग्नानंतर कळालं. नाही नाही, लेट्स टेस्ट मला दिस. आवडायचे, आपल्याकडे चांगले असतात. वी आर सो डन आफ्टर आवर डिनर. काय बोलते मी, लंच. लिटरली एवढं गरम होते आम्हाला की आम्ही असं काय बोलतात सत्कार केल्यासारखं मी बसली आहे. वन साईड हा पदर होता, असं सत्कार माझं कोणीतरी केलं अशी बसली आहे मी. फक्त शब्दालीच बसू शकते, आमच्याकडे ऑप्शन नाही. या या शूटिंग लाईक या. यू आर शिटिंग लाईक शिट. ए इकडे इकडे. गेलं इग्नोर करून. त्याला शिकवतो आम्ही. बोलला तो. वन्स मोर. बोल इकडे. कोलेश. तिला हाफच घेते ही. नीचे रिव्हिल डोळे घेते माने असं डोळे कातीला काती. मुलीचा भाऊ आलेला आहे. अरे नवरी कुठे आहे? नवरी अजून तयारच होतीये. नवरी कुठे आहे? नवरीची आई नवरी कुठे आहे? तयार होतीये. नवरीची मैत्रीण. नवरी कुठे आहे? 20 मिनिटं. नवरी कुठे? रेडी. जस्ट वेट, जस्ट वेट. अगं सोड साक्षी. शिकवतीये त्याला अजून पण. काकू काका म्हणजे साक्षीच्या मम्मी पप्पांचे बाईट्स घेणं चालू आहे. आनंद ह्याचा आहे की खूप चांगला जोडीदार तिला मिळतो, जो माझ्या नवऱ्यासारखाच मला दिसतो कुठेतरी. बोर्डची एक्झाम देत होतो तेव्हा शेवटच्या मोमेंटपर्यंत काहीच माझं कॉम्पिटिशन झालं होतं. दीदी आणि मी पहाटे 7 वाजेपर्यंत बसून कॉम्पिटिशन वगैरे केले. आता ते थोडंसं हे वाटतंय की दीदी नसतं सगळं मला एकट्यानेच करायला लागेल. प्रथम फोटो काढ आमचे. हा कॉलेजमध्ये असताना आमच्या तिघींचे चौघींचे फोटो काढायचे ऑलवेज. कारण की आम्ही मुली आहोत आणि हे मायनॉरिटीमध्ये यायचे. हा आज पण मायनॉरिटीमध्ये आहे म्हणून आम्ही आता याला सांगतोय की आमचे फोटोज काढ. तर आम्ही आमच्या फ्रेंडसाठी बाईट्स देतोय आणि आम्ही सगळे अनटोल्ड सिक्रेट्स रिव्हील करणार आहे. कॅन वी यू कॅन. नाव वी कॅन. फजिती नको. नंतर काय झालं की माझ्याकडे यायचं. मानेनी मानेगिरी केलेली आहे. माने म्हणजे जिचं लग्न आहे तिने मानेगिरी केली आहे. तिने अक्षतामध्ये परफ्यूम टाकलेला आहे अत्तर. तर ते अक्षता खूप मनमोहक सुगंध झालेला आहे. रेणुकाकडे खूप साऱ्या अक्षता उरलेल्या आहेत. मानेच्या डोक्यावर कमी पडलेल्या आहेत. हे बहिणी टाकून म्हणून ते आमच्या अंगावर टाकते. मी का टाकते? त्यांचं लग्न लवकर व्हावं. किती सुंदर आहे गाईस. नियम फॉर स्थळ. हे कलवऱ्या आहेत आणि हे करतायत. हे करतायत रुखवत मांडतायत. लय खतरनाक आहे भाई. आपल्या तिघींना हँडलच नाही होणार. काय हँडलच नाही होणार. एकच सेकंदात हँडल. ही तर नाही. बाजार डायरेक्ट उलटी फिरेल. चल मी नाही जा परल. ब्राईड एक आहे जी ती दमली नाहीये. लग्न एकाच दमलं एक माणूस आहे. तर अशी डन झाली आहे. कसा अवतार झालाय. डनच असेल तू. विधी झालेला आहे. 7 पावलं झालेले आहेत. अजून काय झालंय ते अक्षदा टाकून झालेले आहेत. आणि हा पूर्ण असा गेटअप ग्लो गेलाय. एकतर खूप ऊन आहे आणि खूप डिहायड्रेटेड झालेली आहे. वी आर बिझी. शी इज माय लव्हर. वी आर बिझी. वी आर बिझी. कोणाचाही फोन उचलून काही पण चालू आहे. हा कलता प्रथमला मारायला घेतलाय माने. व्हेरी
गो Then I hate that. तुझ्या वेळी व्हिडिओ हो तो झूम पण नाही आला लय बेकार आला असा घेतला कॅमेरा आणि असं असं नाही होणार ना ऐक ना सो साक्षी रुखवत रेणू 2 शब्द सध्या एवढीच एनर्जी अरे काहीतरी बोल ना साक्षी रेणू का आय लव्ह यू साक्षी माने गेल्या घरी सुखी राहा तर रुखवत मांडून झालेला आहे साक्षीने पहिल्यांदा इनिशिएटिव्ह घेऊन काहीतरी एखादी गोष्ट लास्ट पर्यंत केलेली आहे काय करणार नाही असं कधी होणारच नाही फोड 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 हे छान कोणतं फोडायचं रेणू रेणू काय खायचंय अरे कोणतरी बघायच्यात पटकन फोड कोण बघायच्यात पटकन अवतार नका बघू पण पटकन फोड थांब जरा हा You want a content? I can give you. Come here. Just come here. See, it's vacant. Come here. काही चालेल अरे पण असं ऐक ना गपचूप घे स्विस रोल पण बघत नाहीये ना रेणू काय खातीये साक्षी लाज वाटते का तुला अशी रुखवताचं खातीयेस ऍटलीस्ट 3 लिटर पाणी पिते मी अरे कारण की मला मी रेस्पिरेटरला मला वाटत नाही ही 3 पीत असेल रेणू ऐक ना मी कंटिन्युअस पाण्याची 3 बॉटल पॅक घेऊन पीत असेल शी खूप खोटं बोलतेय शब्दी मी खूप डिस्निक होते तर Very much lie. मी such a good liar. तर मी रेस्पिरेटरी मेडिसिनला दाखवू की कार्डिओलॉजिस्ट रेस्पिरेटरी मेडिसिन गाईस कुठे गेला अरे दिस वॉज नाईस Catching the plane. या आयुष्यातलं माझं एक प्लेन बायोकेमिकल आणि जीव प्लीज यार तुम्हाला खूप पश्चाताप दिलाय तर मी चालले निघून औरा यार काय तुम्ही कसले फ्रेंड्स भेटलेत मला शी बाय बाय गाईज आता आमचं सगळं झालेलं आहे आणि रुखवत वगैरे मांडून झालंय आता आम्ही आमचं सेकंड आउटफिट घालायला चाललोय सो आर ब्राईड इज ओ माय गॉड सिक्रेट रिव्हील होईल प्रिटी लेडी आपण हिचा आउटफिट दाखवूया जरा व्हिडिओकडे बघ किंमत दे माझ्या ब्लॉगला जरा माझ्या लग्नाचा ब्लॉग पण करणार आम्ही करू आमच्या पोरा बाळांसोबत अच्छा म्हणजे फॅमिली प्लॅनिंग झाली आहे का तुझी मला घालून दे ना हे नाजूक आहे. मला घालून द्यायचं लग्नाच्या म्हणजे दिवशी पण मला कामाला होतात जोपर्यंत- जोपर्यंत तर एवढा वर्षभर आयुष्यभर यांचं हो. करत आले तरी आता करायला लावतात. ही आमच्या ग्रुप मधली एकमेव सॉर्टेड नाही सॉर्टेड व्यक्ती आहे जी कधीच काही विसरत नाही ही तिला आवडते झालं का प्रथम आजही ती कामं करते आपण ऐक ना मी उलटी होते थांब मी प्रथम हिला मंगळसूत्र घातलं आणि ही मला हे बघा व्हेरी बॅड इकडे एक चालू प्रथम झालं का ऍक्च्युली बॅक साईडने एंट्री घ्यायची आहे तर तोपर्यंत टाइम आहे सो माने इज हेल्पिंग द साऊथ रेस्क्यू अस मला मानेनी साक्षी ब्राईडने घालून दिलेला आहे हे बघा ग्रूम अरे ग्रूम काय हा ग्रूम इकडे आणि आम्ही हिचा लेंगा धरून चालतोय अरे गाणी लावायची गाणी लावायला सांगा गाणी मगच एंट्री करणार आहे शब्दली डान्स करणार आहे आता मला जी एंट्री करायची ती मला करायची आहे हा पायरोब्लास्ट होतील तेव्हा एकदम चिल्लरा एंट्रीचं सॉन्ग लागेस पर्यंत चिल्लरा हा धर निदान आणि छान हसत चालत या चालत या थोडंसं ऍटलीस्ट थोडं चाला हा वाव ये
सेटअप झालाय तो पायरो वगैरेचा. पुढे आल्यावर पायरो स्टार्ट झाल्यावर लावायला सांगितलं. आणि मग पुढे काय तू सांगशील? सांगितलं पुढचं. म्हणजे विंटेज बॉलिवूड वाईब्स आले पाहिजेत असं काहीतरी करूया आपण असं. त्याच्यानंतर आपण सनसेटच्या वेळेस काहीतरी छान घालूया, कॅज्युअल आउटफिट, रोमॅन्टिक, ड्रामॅटिक असलं पाहिजे. प्री वेडिंग मध्ये पण इन्स्ट्रक्शन्स अरे देते. हा यार आउटफिट खूप छान आहे त्या. येस, वन सक्सेस. किती घ्यायचे पैसे ते सांग. तुला काय वाटतं? 5-10 या साईडने जरा 10-15 तरी घेऊ शकतो आपण. 15 डान्स बघ. छोट्या छोट्यांना आपण डिवाइड करूयात. छोट्या छोट्या एरोप्लेन छोट्या छोट्या लोकांना आपण डिवाइड करूयात पैसे आणि आपण कॅपने पैसे घेऊ. वाव, एरोप्लेन गेलं. कसलं चुकीने जातं. आता यांची गंगा आरती थीम आहे आय गेस. बघूयात आपण. मागून टाकू शकतो. माने डन. फायनली डन. ना सगळं. हो, बिंदी नीट कर. लास्ट मोमेंट पण चांगलं वाटतंय ना सगळं. प्रथम इकडे बघ. ठीक आहे, कोणी येत नाही तर आपण व्हिडिओज काढू शकतो. मागे ओढणी आय वोन. फायनली मी जिंकलेली आहे. मेरी चीज आहे. दॅट्स माइन. नाव दॅट्स आर्स अंटिल अँड अनलेस वी गेट सम कॅश. हेवी कॅश. घरी जायचंय. आणि आम्ही तर नाही, हे कोणीतरी सांगितलंय आम्हाला. शेअर करायचंय. अरे तुमचं लग्न आहे, तुम्ही ब्लॉग नाही करत बस. तुम्हाला लाज वाटते का? स्ट्रगल. एक मला दे, एक त्याला दे. एक आम्हाला दे, एक त्याला दे. कोल्हापुरी माझे कोल्हापुरी येडर जरूरी है. येडर जरूरी है. प्रथमेश, येडर जरूरी है. डिनर डेट. इट्स डिनर डेट. डिनर डेट विथ बेब्स. ओ माय गॉड. स्मोक फ्लेवर आहे सगळा. छान आहे. ज्या कामासाठी आम्ही आलोय ते आम्ही रबडी प्रो मॅक्स. रबडी प्रो मॅक्स. हे आम्ही तिच्या साक्षीच्या बहिणीला हँड ओव्हर करतोय. बाय. दिल्या घरी सुखी राहा. सॉरी, दिल्या घरी लोकांना सुखांना ठेव. लोकांना सुखी ठेव. सो लाईव्ह व्हिडिओ तयार झालेली आहेत आणि व्हिडिओग्राफरनी खास आम्हाला थांबवून हे आम्हाला सांगतायत की तुमची लाईव्ह व्हिडिओ आहे, तर आता आम्ही त्यासाठी खास थांबून जाणार आहे. व्हेरी व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. व्हेरी ब्युटिफुल. खूपच छान एडिटिंग होते आणि ते पण एवढ्या इन्स्टंट विदिन टाइम त्यांना लाईव्ह व्हिडिओ आता पब्लिश करायचे. फुल डे.
It's not within a day. It's during the event. So live video editing it was. It was live video editing. Yeah. So very beautiful. Yeah. Like I have edited one video during my mom-dad's anniversary. During the function, it was so difficult. I was randomly clicking something and taking some clips and adding some clips and editing. So it is very difficult. Yeah, it was genuinely a good video. So now we are just signing off for the day. Thank you for watching my vlog and hope you like and subscribe it. Bye bye till then.